हॅलो, बालसंवादच्या 6व्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माइंडफुल मोमेंट्स विथ जुईली हे यूट्यूब चॅनल मी का सुरू केलं माहितीये? मी गेले 13 ते 14 वर्ष ॲज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करते. आकाशवाणी पुणे केंद्रात कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम केलं. चाइल्ड अँड ॲडोलेसंट सायकोलॉजीवर प्रोफेशनली शिक्षण घेतलं. विविध कार्यक्रमांचं निवेदन केलं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा मला माझ्या मुलाला जन्म द्यायचा होता तेव्हा बिफोर प्रेग्नन्सी, ड्युरिंग प्रेग्नन्सी, आफ्टर डिलिव्हरी जे काही मी अनुभव घेतले, जो काही मी रिसर्च केला, जे काही एक्सपेरिमेंट केले, ते साध्या सोप्या पद्धतीने मला प्रत्येक पालकांपर्यंत कसे पोहोचवता येईल आणि त्याचा प्रत्येक पालकाला कसा फायदा होईल, मुलांना कसा फायदा होईल, यासाठी माइंडफुल मोमेंट्स विथ जुईली ह्या चॅनलला सुरुवात केली. बाय द वे, तुम्ही माझे सगळे एपिसोड्स बघितलेत ना? म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंयत ना? केलं नसेल तर आत्ता करा. माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ग्रुप्समध्ये, सर्कलमध्ये ते पाठवा, जेणेकरून माझ्या व्हिडिओजमधले, माझ्या वर्कशॉप्समधला एक छोटासा मुद्दा जर तुमच्या उपयोगाला आला तर त्याचा मला मनापासून आनंद होईल. आणि म्हणून माझा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. मला हल्ली ना फार असा मी विचार करते आणि ऑब्झर्वही केलंय की सध्या आपण केवढी इन्फॉर्मेशन घेत असतो ना. म्हणजे यूट्यूब एपिसोड्स, पॉडकास्ट, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे मेसेजेस, चॅट जीपीटी, AI, आपली इन्फॉर्मेशन सतत घेणं चालू असतं आणि आपण तेवढेच डिस्ट्रॅक्ट होत राहतो. मग ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचं होतं काय? अर्थात सोशल मीडियाचं प्रेशर, अँझायटी, फिअर ऑफ फेल्युअर, पिअर प्रेशर आणि आपल्याला, पालकांना आणि मुलांना भविष्याबद्दल वाटणारी सततची काळजी. मग ह्या सगळ्या काळजीतून मार्ग काढायचा असेल, या अस्थिरतेतून आपल्याला पार व्हायचं असेल तर रामरक्षेशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणाल, काय म्हणतेय मी? म्हणजे आताचा काळ कुठे चाललाय? रामरक्षेचा, त्या स्तोत्राचा आजच्या काळात काय उपयोग होणार आहे? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या पालकांचं ध्येय काय हो? म्हणजे आजच्या काळात आपल्या मुलांना यशस्वी करणं. आजचं जे काही बाहेर चालू आहे, जी काही अस्थिरता आहे, जी काही अँझायटी आहे, त्याच्यात आपल्या मुलाने स्ट्रॉंगली उभं राहावं. या जगाचा सामना करण्यासाठी आपल्या मुलांना आपल्याला काय काय द्यायचंय? धैर्य, संयम, अंतर्मनाची ताकद आणि एक कणखरपणा. मग तो कशात नाही येईल? आपण तो कसा देणार? तर रामरक्षेतनं. जी मूल्य आपल्याला त्यांना द्यायची आहेत, जो संस्कार आपल्याला त्यांना द्यायचा आहे, तो आपल्याला रामरक्षेतनं आपण त्यांना देऊ शकतो. तुम्ही म्हणाल, मी हे काय सांगतेय? पण हे खरं आहे. रामरक्षा ही फक्त सेल्फ प्रोटेक्शनसाठी म्हणायची प्रार्थना आहे का? तर नाही. आयुष्याच्या प्रत्येक फेजमध्ये आपल्याला रामरक्षेचा फायदा होतो. आता रोजच्या आयुष्यात रामरक्षेतले कुठले श्लोक म्हणायचे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यावरती मी व्हिडिओ केलाय. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. रोज कुठले श्लोक म्हणायचे आणि त्याचे काय फायदे आहेत ते त्याच्यात दिलेत, ते जाऊन नक्की पहा. बिफोर प्रेग्नन्सी, ड्युरिंग प्रेग्नन्सी, आफ्टर डिलिव्हरी जर रोज रामरक्षा म्हटली गेली तर मनातली भीती कमी होते, आपलं मन स्थिर राहतं, बाळाची वाढ छान होते आणि बाळाचे उच्चार सुंदर होतात. जेव्हा आपण पब्लिक स्पीकिंग, आर्ट ऑफ टॉकिंग या विषयाबद्दल बोलतो, तुम्हाला माहितीये रामरक्षेतले संस्कृत श्लोक म्हणताना जीभ, ओठ, टाळू, घसा ह्या सगळ्याचा वापर होतो, ज्याच्यामुळे आपले उच्चार स्पष्ट होतात. आणि रामरक्षेतला प्रत्येक श्लोकाला एक लय आहे. प्रत्येक श्लोक हा वेगवेगळ्या लयीत म्हटला जातो. त्याच्यामुळे काय होतं? आपण व्हॉइस मॉड्युलेशन शिकतो. आपलं एज्युकेशन चांगलं असतं, आपला आवाज चांगला असतो, पण प्रभावीपणे बोलण्यासाठी आपल्याला स्पष्ट आणि चांगले उच्चार लागतात, तो कॉन्फिडन्स लागतो. स्टेजवर जाताना आवाज थरथर कापत नाही. हे सगळं आपल्याला रामरक्षा देते. जेव्हा रामरक्षेतले मोठे मोठे श्लोक आपण पाठ करतो ना, तेव्हा एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, कॉन्सन्ट्रेशन होतं. तुम्हाला काय वाटतं? पूर्वी गुरुकुलामध्ये श्लोक, स्तोत्र हे शिकवलं जायचं, त्याचं पठण व्हायचं. ते फक्त अध्यात्म नव्हतं, ते संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्याचं एक साधन होतं. आज जेव्हा आपण मेडिटेशन बद्दल बोलतो, भावनिक अस्थिरतेबद्दल बोलतो, वेगवेगळे ताण सहन करत असतो, परीक्षेचा ताण असतो, ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या असतात, घरातल्या जबाबदाऱ्या असतात,
रात्री शांत झोप लागण्यासाठी आणि मन स्थिर राहण्यासाठी रामरक्षेचा वापर रोजच्या आयुष्यात केला गेला पाहिजे. आज मी तुम्हाला विश्वासाने सांगते की तुम्ही रोज 21 दिवस सलग 21 दिवस रामरक्षा ऐका किंवा म्हणा आणि तुम्हाला त्याचा काय अनुभव येतो हे मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुम्ही म्हणाल रामरक्षेवर एवढा भर का? कारण गेली 10 वर्ष मी पुण्यामध्ये रामरक्षा अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मेधा संस्कार, नो युअर व्हॉइस अशा पद्धतीची लहान मुलांसाठीची वर्कशॉप्स घेते आणि त्या मुलांमधले झालेले बदल, पालकांच्या प्रतिक्रिया या आजही मला माहिती आहेत की मुलांमध्ये केवढा बदल होत जातो. तुम्ही माझ्या पेजवरती सुद्धा पालकांच्या प्रतिक्रिया पाहू शकता. आणि यातलंच एक वर्कशॉप रामरक्षा अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे मी जुलै आणि ऑगस्टमध्ये ऑनलाईन बॅचेस घेणारे, वीकेंड बॅचेस घेणारे. याच्या आधुनिक जीवन जगण्यासाठीचं प्रॅक्टिकल टूल किट म्हणजे रामरक्षा. तुम्ही म्हणाल मला रामरक्षा येत नाही, कशी म्हणायची, कुठे ऐकायची, कुठली ऐकायची? तर श्रीरंग भावे हे गायक आहेत ज्यांची रामरक्षा तुम्हाला यूट्यूबवर, स्पॉटिफायवर मिळेल. अत्यंत स्पष्ट आवाजात, साध्या पद्धतीने, लयीत अशी म्हटलेली रामरक्षा आहे, ज्याला कुठलंही बॅकग्राऊंड म्युझिक नाहीये. ती रामरक्षा तुम्ही रोज ऐका किंवा म्हणा. आत्ताच्या स्मार्ट मुलांना स्मार्ट संस्कार देण्याची गरज आहे. त्यामुळेच जुलै आणि ऑगस्टमध्ये मी वीकेंड बॅचेस घेऊन येते ज्या ऑनलाईन असणार आहेत. रामरक्षा अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे रामरक्षेबरोबरच 6 वेगवेगळ्या प्रकारची स्किल्स मुलांना शिकवली जाणार आहेत. त्याचे सगळे डिटेल्स मी तुमच्याशी लवकरच शेअर करते. तोपर्यंत फॉलो करत रहा माइंडफुल मोमेंट्स विथ जुईली फ्रॉम सायलेंट लिसनिंग टू मिनिंगफुल टॉकिंग.